कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील ग्राम दादगाव येथे एक कोरोना बाधित महिला आढळून आल्यामुळे कारंजा तालुक्यामध्ये संपूर्णपणे खळबळ उडालेली आहे। सविस्तर वृत्त असे की दिनांक 4 जून रोजी दिल्लीवरून दादगाव येथे आलेल्या एका 45 वर्षीय महिलेच्या स्त्रावाचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कारंजा तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे। या महिलेला प्रशासनाने पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय वाशिम येथे पाठवलेले असून ग्राम दादगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कामध्ये आलेले 18 व्यक्ती कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत। पुढील संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्यामुळे संपूर्ण दादगाव हे कंटेनमेंट एरिया म्हणून घोषित करण्यात आले। यावेळी कर्तव्यदक्ष तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील व कारंजा येथील ठाणेदार सतीश पाटील यांनी तातडीने दादगाव येथे जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणामध्ये आणून सद्यस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत दादगाव हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे। दादगाव हे गाव कारंजा शहरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे येथील नागरिकांचा जास्तीत जास्त संपर्क कारंजातील जनतेशी येत असल्यामुळे कारंजा शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।